उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे. येथे आपण दररोज पद्धतशीरपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करीत आहोत. मला आशा आहे की तुम्ही देवाच्या कृपेने ठीक असाल आणि विश्वासाने बायबलचे वचन आणि अभ्यास करत असाल. सध्या आपण उत्पत्तीच्या पुस्तकातून प्रवास करत आहोत आणि 6व्या अध्यायात पोहोचलो आहोत. आपल्या मागील भागात आपण पाहिले की मृत्यूने भरलेल्या अध्यायात हनोक एक तेजस्वी प्रकाशाप्रमाणे कसा चमकतो. त्याला मृत्यूचा अनुभव आला नाही, त्याऐवजी देवाने त्याला आपल्याजवळ घेतले. याद्वारे आपल्याला न्यायापूर्वी आशा आणि भविष्यातील तारणाचे चित्र पाहायला मिळते. तसेच आपण जलप्रलयापूर्वी देवाचा संयम आणि दयेचे एक शक्तिशाली चिन्ह म्हणून मथुशेलहच्या दीर्घ आयुष्याची नोंद घेतली. आजच्या भागात आपण महापुराच्या न्यायापासून देवाच्या तारणाबद्दल शिकू आणि नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती या महान सत्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण सुरुवात करूया. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 6च्या 3ऱ्या वचनापर्यंत अध्ययन केले होते. आज आपण त्यापुढील वचनांचा म्हणजेच वचन 4 पासून ते 13 या वचनांचा अभ्यास करणार आहोत. मागील कार्यक्रमात सांगितले होते तसे आपण 4थ्या वचनाकडे विशेष लक्ष देणार आहोत. वाचूया आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि वचन 4. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. या ठिकाणी म्हटले आहे त्या काळी भूतलावर महाकाय होते, पण ते देवाच्या पुत्रांचे आणि मनुष्यांच्या कन्यांचे वंशज होते असे म्हटले नाही. त्यांच्या वंशजांविषयी असे म्हटले आहे ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. हे काही महाकाय प्राणी नव्हते, ती माणसे होती. येथील नोंदीवरून हे अगदी स्पष्ट होते की ही घटना घडण्यापूर्वीच पृथ्वीवर महाकाय लोक होते. आणि याचा साधा अर्थ असा आहे की हे वंशज असामान्य व्यक्ती होत्या. मानवजातीमध्ये प्रचंड क्षमता आहे. मनुष्य भीतीदायक आणि अद्भुत रीतीने बनवला आहे. हे एक महान सत्य आहे की जे आपण विसरलो आहोत. मनुष्य कचरापेटीतील किंवा समुद्रातील शेवाळातील एखाद्या आदिजीवापासून उत्क्रांत झाला नाही. ही कल्पना पूर्णपणे हास्यास्पद आहे. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की उत्क्रांतीचा सिद्धांत नाकारला जाईल आणि त्यावेळी काही लोक हास्यास्पद ठरतील. विज्ञानाच्या दृष्टीने उत्क्रांती ही जगातील एक केवळ सिद्धांत आहे. त्याबद्दल काहीही निर्णायक सिद्ध झालेले नाही. तो इतर कोणत्याही तत्त्वज्ञानासारखाच एक तत्त्वज्ञान आहे आणि तो स्वीकारला किंवा नाकारला जाऊ शकतो. जेव्हा तो स्वीकारला जातो तेव्हा तो जगाच्या समस्यांवर काही अत्यंत वेडगळ उपायांकडे निश्चितपणे घेऊन जातो. बऱ्याच लोकांना वाटते की ते इतरांच्या चुका सुधारणारे पांढऱ्या घोड्यावरचे शूरवीर आहेत, पण वास्तविक पाहता ते स्वतः मात्र आतून चुकलेले असतात. या जगातील अनेकांना वाटत असते, मग ते महाविद्यालयामधील असोत, लोकसेवक असोत, वृत्त माध्यमातील असोत किंवा अगदी देशाचे रक्षक असोत, यांच्यामध्ये एक बुद्धिजीवी वर्ग असतो जो स्वतःला श्रेष्ठ समजत असतो आणि यशाच्या शिखरावर ते कसे तरी पोहोचले आहेत असे त्यांना वाटत असते. ही या काळाची एक भ्रांती आहे की माणसे स्वतःला जेवढी आहेत त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ समजतात. मनुष्य एका पतनामुळे, एका भयंकर पतनामुळे त्रस्त आहे. तो आज पूर्णपणे भ्रष्ट झालेला आहे आणि जोपर्यंत याचा विचार केला जात नाही तोपर्यंत आपण सर्वच बाबतीत अडचणीत राहणार आहोत. मग येथे वचन 4 मध्ये आपल्यासमोर काय आहे
तसे पाहिले तर उत्पत्ती हे वंशावळीचे पुस्तक आहे. ते कुटुंबांचे पुस्तक आहे. देवाचा पुत्र आदामापासून शेतपर्यंत आलेली ही ईश्वरी वंशावळ आहे. आणि मानवांच्या कन्या काईंच्या वंशावळीतील आहेत. येथे आता या दोन वंशाचे मिश्रण आहे आणि आंतरविवाह होत आहेत, जोपर्यंत शेवटी संपूर्ण वंश पूर्णपणे भ्रष्ट होत नाही तोपर्यंत. हो, यामध्ये एक लक्षात घेणे जरुरीचे आहे. भ्रष्टता पूर्णपणे नाही. याला एक अपवाद आहे. हे चित्र आपल्याला येथे सादर केले आहे. प्रियांनो, आपण आधीच पाहिले होते की अनेक उत्तम भाष्यकार याच्या उलट मत मांडतात की देवाचे पुत्र हे खरे तर देवदूत होते. हे स्वीकारणे किंवा नाकारणे प्रत्येकावर अवलंबून आहे. ते ऐच्छिक आहे. तुम्ही कोणतेही मत स्वीकारले तरी हा केवळ अर्थ लावण्याचा प्रश्न आहे. याचा तुम्ही बायबलवर विश्वास ठेवता की नाही याच्याशी काहीच संबंध नाही. तर तो केवळ पवित्र शास्त्रातील तथ्यांच्या अर्थाशी संबंधित आहे. मला आशा आहे की आपण सर्व यावर एकमत असाल. आता आपण आणखी पुढे जाणार आहोत. आपल्या पुढे 2 प्रश्न आहेत. ते प्रश्न म्हणजे जलप्रलय येण्यापूर्वी पृथ्वीवर काय परिस्थिती होती आणि देवाने जलप्रलयाचा न्याय का आणला. हे प्रश्न कोणत्याही पवित्र शास्त्र अभ्यासकाच्या मनात कधी ना कधीतरी आलेलेच असतात. म्हणूनच आपण आता त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाचूया आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि वचन 5. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. या वचनातील 4 शब्दांवर आम्ही भर द्यायला हवा. पहिला शब्द मोठी दुष्टाई किंवा फार दुष्टाई. म्हणजे पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे हे परमेश्वराने पाहिले. दुसरा शब्द प्रत्येक किंवा सर्व. म्हणजे त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. प्रत्येक कल्पना केवळ वाईट असतात. तिसरा शब्द केवळ वाईट असतात हा आहे. चौथा शब्द महत्त्वाचा आहे, नेहमी किंवा एकसारख्या. सर्व कल्पना वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. हे 4 शब्द पृथ्वीवरील मानव कुटुंबांची स्थिती प्रकट करतात. आता आपण पुढील वचन पाहणार आहोत. उत्पत्ती 6वा अध्याय आणि 6वं वचन. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. आणि देवाला खेद झाला किंवा देवाला वाईट वाटले. पहा प्रियांनो, देवाला कशाबद्दल वाईट वाटले? मनुष्याच्या भ्रष्टतेबद्दल देवाला वाईट वाटले. असे दिसते की देवाने आपला विचार बदलला आहे आणि तो मनुष्याला पृथ्वीवरून काढून टाकण्याच्या विचारात आहे. त्याने कदाचित पृथ्वीवरील पूर्वीच्या निर्मितीच्या बाबतीत असेच केले असावे. जरी मनुष्याच्या पापामुळे देवाला दुःख झाले तरी आम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण त्याने मनुष्याचा समूळ नाश केला नाही. आता पुढील वचन पहा. उत्पत्ती 6वा अध्याय आणि 7वं वचन. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करेन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. पहा, या ठिकाणी माशांचा उल्लेख नाही, कारण ते पाण्यात असतात आणि परमेश्वर फक्त अधिक पाणी पाठवणार आहे. आता आपण पुढील मुद्दा पाहणार आहोत. तो मुद्दा म्हणजे जलप्रलयाच्या न्यायदंडापासून देवाने केलेली सुटका. आपण वाचूया उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि वचन 8. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. नोहावर कृपा का झाली? का बरं? काय कारण असेल? यासाठी आपण वाचूया उत्पत्ती 6वा अध्याय आणि 9वं वचन. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. देवाने नोहाला का वाचवले? कारण तो देवाबरोबर चालत होता म्हणून. होय, पण आपल्याला हे देखील सांगितले आहे इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय 7व्या
वचनामध्ये की तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. जेव्हा पाऊस पडलाही नव्हता तेव्हा कोरड्या जमिनीवर तारू तयार करण्यासाठी विश्वासाची गरज होती. इब्री लोकास पत्रामधील याच अध्यायात आपल्याला सांगितले आहे की विश्वासानेच हनोखाला लोकांतरी नेण्यात आले. पहा, जेव्हा मंडळीला या जगातून वर उचलून घेतले जाईल तेव्हा प्रत्येक विश्वासणारा जाणार आहे, कारण हे वर उचलून घेणे विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि सर्वात अशक्त संतही वर जाणार आहे. ते वर जात आहेत कारण देव दया दाखवतो आणि आपल्याला सांगितले आहे की त्यावेळी देवाची दया प्रकट केली जाईल. आता आपण पाहूया की जलप्रलय का झाला, देव जलप्रलय का पाठवणार आहे. उत्पत्ती 6 अध्याय 11 आणि 12 ही वचनं आपण वाचूया. उत्पत्ती 6 अध्याय 11 आणि 12 वचने. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जाच जुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चाल चलवणूक बिघडवली होती. या ठिकाणी आपण समजते की मानवाने देवाचा मार्ग भ्रष्ट केला होता आणि तो स्वतःच्या मार्गाने जात होता. देवाने त्याला ज्या उद्देशासाठी निर्माण केले होते त्यापासून तो दूर गेला होता. वाचूया आपण पुढचं वचन, उत्पत्ती 6 अध्याय आणि 13 वचन. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. या ठिकाणी आपण स्पष्ट होते की देव जलप्रलय पाठवणार आहे आणि त्याची कारणे मी येथे सांगू इच्छितो. मानवाला एका तारणाऱ्याचे वचन देण्यात आले होते आणि त्याला सांगितले होते की पृथ्वीवर एक तारणारा येणार आहे. हीच ती गोष्ट होती जी माणसाने शोधायला हवी होती, पण त्याऐवजी तो देवापासून दूर गेला. देवाने आदाम आणि हव्वेसाठी एक यज्ञ बलिदान दिले होते आणि आपल्याला दिसते की काईन आणि हबेल यांच्या बाबतीत एक महान सार्वकालिक तथ्य स्थापित केले गेले. हे 2 मुलगे काईन व हबेल हे दोघे तरुण 2 मोठ्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत. ते लोकांच्या 2 वर्गाचे प्रतिनिधी आहेत. एक वर्ग हरवलेल्यांचा व एक वर्ग तारण पावलेल्यांचा आहे. एक स्वतःच्या दृष्टीने नाही असलेल्यांचा व दुसरा अनुतप्त हृदयांच्या लोकांचा. एक औपचारिकरित्या धर्माची घोषणा करणाऱ्यांचा व एक वर्ग खऱ्या विश्वासणाऱ्यांचा आहे. काईन व हबेल या 2 वर्गांचे प्रतिनिधी होते. त्यानंतर आपल्याला दिसते की हे मूळ पुरुष इतके वर्ष जगले की आदाम व मतुशलह यांच्या जीवनांनी उत्पत्ती व जलप्रलय यांच्यातले अंतर जोडले गेले. म्हणजे जलप्रलयापर्यंत त्यांनी सर्व मानवजातीला देवाच्या प्रकटीकरणाविषयी सांगितले असणार. मग आपल्याला यहूदा 14 आणि 15 या वचनामध्ये सांगितले आहे की त्या काळात हनोखाने उपदेश केला, त्याने भविष्यवाणी केली. आपल्याला हे देखील सांगितले आहे की नोहाने तारू बांधत असताना त्या काळात उपदेश केला. जेव्हा हनोक नाहीसा झाला तेव्हा मानवी व्यवहारात देवाच्या हस्तक्षेपाबद्दल लोकांना सावध व्हायला हवे होते. त्यांना या मतुशलह नावाच्या माणसाविषयी आणि त्याच्या नावाच्या अर्थाविषयी देखील माहिती होती. आणि जेव्हा तो मरण पावला तेव्हा महापूर किंवा जलप्रलय येणार आहे हे त्यांना कळायला हवे होते. शेवटी पवित्र आत्म्याची सेवा देखील होती. देवाने म्हटले होते की माझा आत्मा मनुष्याशी नेहमी झगडणार नाही. देवाचा आत्मा त्याच्याशी झगडत होता, पण जेव्हा मनुष्याने देवाचा पूर्णपणे अस्वीकार केला तेव्हा न्याय म्हणून पृथ्वीवर जलप्रलय आला. संपूर्ण मानवजाती देवाला विन्मुख झाली होती. रोमकारास पत्र याचा 3 अध्याय आणि 10 या वचनात म्हटले आहे, नीतिमान
कोणी नाही, एक देखील नाही. तथापि असे काही थोडे लोक होते जे देवावर विश्वास ठेवत होते. नोहा आणि त्याचे कुटुंब. हा एक माणूस होता जो देवाबरोबर चालला, त्याने देवावर विश्वास ठेवला. हा एक माणूस होता ज्याने देवावर भरोसा ठेवला, विश्वासाने नोहाने तारू बांधले. हा एक माणूस होता जो कोरड्या जमिनीवर नाव बांधण्याचा धोका पत्करण्यास तयार होता. जर पाऊस पडला नसता तर तो निश्चितपणे समाजासाठी चेष्टेचा विषय ठरला असता. मला वाटते की 120 वर्षे हा चेष्टेचाच विषय झाला, पण नोहाने देवावर विश्वास ठेवला. ही एक लक्षणीय तुलना आहे की प्रभू पृथ्वीवर येण्यापूर्वी केवळ रॅप्चरसाठी नव्हे, तर आपले राज्य स्थापन करण्यासाठी नोहाच्या दिवसांची पुनरावृत्ती होणार आहे. पुन्हा काही उल्लेखनीय साम्य आधीच घडली आहेत. उदाहरणार्थ, या अध्यायाची सुरुवात अशी झाली, नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या. लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली होती आणि त्या वेळेपर्यंत मानव पृथ्वीवर बऱ्यापैकी पसरला होता. तो उत्तर अमेरिका, आशिया, युरोप आणि आफ्रिकेत होता. तो सर्व दिशांना पसरला होता. आज आपल्याकडे लोकसंख्येचा प्रचंड स्फोट झाला आहे आणि पुन्हा पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य वाढले आहेत. तसेच हे एक सत्य आहे की महासंकटाच्या काळात पवित्र आत्मा यापुढे वाईटावर नियंत्रण ठेवणार नाही. तो लोकांना परिवर्तित करण्यासाठी तेथे असेल, परंतु आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की तो पृथ्वीवरील वाईटाचे नियंत्रण ठेवणार नाही. देवाचे मानवाप्रतीचे आवाहन तुच्छ मानले जाईल आणि नाकारले जाईल आणि निश्चितपणे आजही तेच होत आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट नाही का की आज जगात फक्त उदारमतवादी प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथोलिक धर्मगुरूंनाच ऐकले जाते. पुराणमतवादी लोकांकडून काहीही ऐकू येत नाही. त्यांनी काही प्रमाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते मुख्य प्रवाहात परत येण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु आपण अशा दिवसात आलो आहोत जिथे जर तुम्ही देवासाठी उभे राहणार असाल तर तुम्हाला दिसेल की तुम्ही दूरचित्रवाणी कॅमेरासमोर फार वेळ बोलू शकणार नाही. त्याऐवजी दूरचित्रवाणी मुलाखतीची अपेक्षा करण्यापूर्वी तुम्हाला निषेध करायला, मोर्चे काढायला आणि ख्रिस्ताचा नकार करायला शिकावे लागेल. शेवटी त्या दिवसात जगाला रॅप्चरच्या म्हणजे लोकांतर होण्याच्या म्हणजेच मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल. अनेक लोक रहस्यमयपणे पृथ्वीवरून नाहीसे झालेले असतील. तसेच नोहाच्या काळातही न्यायदंड आला होता, तरीही लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. प्रियांनो, देवाच्या योजना या उत्तमच असतात. प्रश्न एवढाच आहे की त्या योजना आम्हाला किती कळतात, त्या योजनांमध्ये आम्ही किती सक्रिय असतो. जोपर्यंत आम्ही विश्वासात दृढ होत नाही तोपर्यंत आमच्यासाठी सर्व काही निष्फळ आहे. नोहा आमच्यासाठी एक उदाहरण आहे. तो देखील त्याच भ्रष्ट जगात होता, तरीही तो त्या भ्रष्ट जगाचा भाग झाला नाही. काय आम्ही जगात राहूनही जगाचे नाहीत असे होणार आहोत काय? विचार करा. परमेश्वर आपणास याविषयी समजून घेण्यास अधिक सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की बापा तू आम्हाला सतर्क केलेला आहेस तुझ्या वचनांच्याद्वारे. आम्ही पाहिलं की भ्रष्टता जेव्हा जगामध्ये होती त्यावेळेस तुझे निर्णय काय होते. होय प्रभूजी, आजही आम्ही पाहतो की आमच्या आजूबाजूला या जगामध्ये भ्रष्टता आहे, पाप आहे, लोक चुकीची कृत्ये करीत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना ते कळतही नाही. परंतु प्रभूजी, तुझ्या वचनांमुळे, तुझ्या कृपेमुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत होत आहेत आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही सर्वप्रथम आम्हा स्वतःला, आमच्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. होय प्रभूजी, आणि म्हणूनच आम्हा प्रत्येकाला बापा ते ज्ञान, ती बुद्धी, ते चातुर्य, ती स्मरणशक्ती तू दे की जेणेकरून प्रभूजी आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीने कृती करणारे,
तुला आवडतील त्याच गोष्टी करणारे, त्याच गोष्टी बोलणारे अशी तुझी लेकरं आम्ही होऊ शकू, की जेणेकरून प्रभू परमेश्वर देवबापा ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्व जगाचा न्याय होत राहील, त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं तुझ्याजवळ आम्ही असू. होय बापा, तू आमचा स्वीकार केलेला आहेस आणि याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, तुझी ओळख आम्हाला होऊ दिलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. होय प्रभूजी, तुझ्यामध्ये आम्हाला अधिक दृढ असं कर. तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला बलवान कर. आणि प्रभूजी, या भ्रष्ट जगामध्ये योग्य जीवन जगण्यासाठी प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. खंडितून रती नाही फेडिले
प्रियांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजचा भाग आवडला असेल. देवाच्या वचनातील सत्ये आम्हाला नेहमीच आशीर्वादित करतात. आज आपण जलप्रलयापूर्वीच्या जगाच्या स्थितीचा शोध घेतला. पृथ्वी ही भ्रष्टाचार, हिंसाचार आणि दुष्टाईने भरलेली होती. नंतर आपण पाहिले की पवित्र शास्त्रात उल्लेख केलेले राक्षस आणि महावीर हे काल्पनिक राक्षस नव्हते, तर शक्तिशाली आणि प्रभावशाली मानव होते, जे मानवजातीच्या क्षमतेचा आणि त्याचबरोबर तिच्या खोल नैतिक पतनाचाही पुरावा होते. आपण पाहिले की देवावर विश्वास ठेवणाऱ्या वंशावळीचा देवावर विश्वास न ठेवणाऱ्या वंशावळीशी कसा संबंध आला. यामुळे व्यापक आध्यात्मिक ऱ्हास झाला. मानवजातीचे प्रत्येक विचार आणि हेतू सतत वाईट होते. यामुळे परमेश्वराला खूप दुःख झाले. परंतु त्या परिस्थितीतही नोहाला देवाची कृपा प्राप्त झाली, कारण तो विश्वासाने त्याच्याबरोबर चालला. हनोक, मथुसलह, नोहा यांच्या स्पष्ट आणि वारंवार दिलेल्या इशाऱ्यांनंतरही आणि पवित्र आत्म्याच्या प्रयत्नांनंतरही जगाने देवाला नाकारले आणि जलप्रलय एक पतित पिढीवर धार्मिक न्याय म्हणून आला. आपल्याला पुढील भागात आपण नोहाला तारू बांधण्याबद्दल देवाने दिलेल्या सूचनांचा सखोल अभ्यास करू आणि देवाच्या तारण व संरक्षणाच्या योजनेचा भाग म्हणून तारवात कोण चढले हे शोधून काढू. तोपर्यंत प्रार्थना करत राहा, शिकत राहा आणि आत्म्याने व मनाने प्रभूमध्ये वाढत राहा. सध्या तरी निरोप घेऊ. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. बायबलनुसार पृथ्वीवर सर्वात जास्त काळ जगलेला माणूस मथुशलह आहे. आजचा प्रश्न, मानवाच्या कोणत्या गोष्टीमुळे देवाला दुःख झाले? ए. पापामुळे, बी. चांगुलपणामुळे, सी. आळशीपणामुळे, डी. न ऐकल्यामुळे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.